त्यासाठी आता बनवतोय आपण मेजवानी। तर ती कोणती मेजवानी आहे? तो ऑब्वियसली नॉनव्हेजची मेजवानी आहे। याच्यामध्ये अख्खा ॲपल भरून घेतलेला आहे। भाऊची करामत ना बाबू, तुला रिक्षा आवडली माझी चकुलीला? शाळेत जातो ना माझा बाबू, शाळेत जातो ना बाबू तू? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबूकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता वाजलेत बरोबर 4:45 आणि आपण किचन मध्ये आहोत। सो ताई बनवते जेवण। 4:45 वाजता कोण जेवण बनवतं, आहे की नाही? बरोबर आहे ना? बट तुम्ही थंबनेल बघितलाच असेल। आज आपल्या घरी येतात जीजू, दीदी आणि आयान येतोय। आयान खूप 6 महिन्यांच्या वरती झाले, खूप महिन्यांनी येतोय। त्यासाठी आता बनवतोय आपण मेजवानी। तर ती कोणती मेजवानी आहे? तो ऑब्वियसली नॉनव्हेजची मेजवानी आहे। त्या नॉनव्हेजच्या मेजवानी मध्ये काय काय पदार्थ आहेत आणि ताई काय काय बनवणार आहे आपण ताईकडून ऐकून घेऊया। आज आहे ना आपण भरलेलं स्टफ करंदी पापलेट बनवणार आहोत। म्हणजे आपण मागच्या वेळेला ना असं हिरवं वाटणातलं आपण स्टफिंग केलं होतं, तर आजच्या वेळेला आपण करंदी त्याच्यामध्ये स्टफ करणार आहोत। तर ही आहे ना ओली करंदी आहे, छान साफ करून आणले, धुवून घेतले स्वच्छ। इकडे डाळ पण रेडी आहे, मसूरची डाळ। करंदीचा पण स्टफिंग करायला सुरुवात करू। पण जी नॉर्मल करदी करतो, ओली करदी, तर तशीच करायची आहे आणि मग ती थोडीशी थंड होऊन मग ती आपल्याला स्टफ करायची आहे पापलेट मध्ये आणि मग पापलेट परत फ्राय करायचं आहे। तो ही पूर्ण प्रोसेस आहे ना, मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये। आणि आयांशी पण आपण खेळणार आहे, गप्पा मारणार आहे। कांदा, टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा मी फोडणीमध्येच घेतली, कारण का त्याचा एक वेगळीच टेस्ट येते। या आपल्याला करंदीमध्ये आहे ना कांदा जास्त घ्यायचा आणि एकदम बारीक कट केला मी कांदा, आणि याची पहिले छान ग्रेव्ही करायची आपल्याला। आता मी काय करते, तर मी ना फोडणीमध्येच मीठ पण ऍड करते, म्हणजे ना कांदा छान शिजेल आपला। 2 मिनिटांना झाकण ठेवते। तर परवा पण आपण एक व्हिडिओ बनवला होता, जर तुम्ही तो नसेल बघितला तर तो नक्की बघा। कुठला? तर आपण गेलेलो नवीन भांडी घेण्यासाठी भाईंदर ईस्ट मध्ये नवघर रोडला। तो व्हिडिओ पण आहे, तर तुम्ही तो नक्की जाऊन बघा जर तुम्ही तो मिस केला असेल तर। आणि हा पण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक देण्याचा प्रयत्न करा, कारण लाईक्स खूप कमी येत आहेत मित्रांनो। आवर्जून एकदम लाईक करायचं, शेअर करायचं आणि कमेंट करून सांगायचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, आणि सपोर्ट करा। जसं पूर्वी तुम्ही करायचा त्याच उत्साहाने आता पण सपोर्ट करा। आपल्याला माहिती आपला मंदार कसा आहे, त्याची तब्येत कशी असते, तरी पण तो व्हिडिओज बनवतो, तरी पण आम्ही तुमच्या समोर येतो व्हिडिओ घेऊन, जसं त्याला जमतील तसं। तर एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही सपोर्ट कराल आणि खूप प्रेम करा। आपण पुन्हा वळूया आपल्या रेसिपीकडे। झाकण काढून घेते आणि आता बघते शिजलेत का व्यवस्थित, बऱ्यापैकी शिजलेत। आता आपण इकडे काय करायचंय, आता हे मी आमसूलऐवजी कोकम सुद्धा तुम्ही आपण वापरू शकतो। तर जेवढं आपल्याला हवंय करंदीसाठी तेवढं आपण घेऊया। थोडंच घेते, कारण आपण पापलेट मध्ये सुद्धा लावणार आहोत, तर मी अगोदरच भिजवून ठेवले ती। आणि पहिल्यांदा करंदी स्टफ पापलेट बनवते। लास्ट टाइम आपण ते ग्रेव्हीवालं केलं होतं, वाटण वाटलेले, हिरवं वाटण। तर हे ना पहिल्यांदा आपण करतोय, बघूया कसं होतंय। कांदा, टोमॅटो सगळ्या गोष्टी शिजलेल्या आहेत। आता आपण इकडे या स्टेजला काय करूया, पहिले तर आपण आहे ना करंदी याच्यामध्ये ऍड करूया आणि मसाले आपल्याला नंतर ऍड करायचे। इकडे बाहेर कुत्र्यांचा गँग आहे आपली मंडळी, तो आवाज थोडासा इग्नोर करा मित्रांनो। बघ ना कसे त्यांना कोणतरी पाहुणं भेटलं वाटतं नवीन, सतत त्यांचं असतंच सुरू। आता हे छान सगळं आपण आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इकडे करंदी अगोदर काय ऍड केले, मसाले कांदे ऍड केलेत, कारण आहे ना करंदीचा जो स्मेल असतो तो निघून जावा आणि त्याचा कच्चटपणा निघून जावा, म्हणून मी ऍड केलंय। आणि हे बघा आता इकडे पाणी सुटले, मी छान अशी गाळून घेतली होती करंदी, तरी पण पाणी सुटलंय। तर हे पाणी थोडंसं ड्राय होऊ दे, त्याच्यानंतर आपण सगळे मसाले ऍड करूया। बघा किती पाणी आहे, बघा हे पूर्ण ड्राय व्हायला पाहिजे, कारण आपल्याला स्टफिंगसाठी भरायचं ना पापलेटमध्ये, त्यासाठी हे ड्राय होऊया। गॅस थोडासा फास्ट ठेवूया आपण। म्हणजेच काय, तर तुम्हाला 2 रेसिपी पाहायला मिळणार आहेत। एक तर स्टफ पॉम्पलेट फ्राय म्हणजेच कर्दीवालं, आणि दुसरं तर कर्दी मसाला। इथे कर्दी जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत तुम्ही आहे ना, आम्ही काल ज्युसर घेतला होता, त्याच्यामध्ये मी आज ऍपलचा ज्यूस बनवलाय, तर तो जाऊन बघा। तोपर्यंत आपण कर्दी शिजण्याची वाट बघूया। मित्रांनो, कालचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर त्याच्यामध्ये आपण आहे ना स्टीलची भांडी आणली होती काही, आणि त्याच्यामध्ये ना ज्युसर आणला होता। सो तो ज्युसर आहे ना आज आपण यूज करणार आहोत, आणि आहे ना मी त्याच्यामध्ये ऍपलचा ज्यूस बनवणार आहे। तो सगळं सेटअप केलेला आहे, चला ज्यूस बनवायला आणि बघूया कसं वर्क करतंय ते मशीन, आणि आपला ज्यूस ऍपलचा कसा तयार होतो। कट करून ऍपलचे पीस घेतलेले, एक अख्खा ऍपल, दूध आहे थोडंसं, आणि इथे साखर घेतलेली आहे, आणि हे मम्मीने इथे धुवून वगैरे दिलेलं आहे। सगळा सेटअप तयार आहे। याच्यामध्ये अख्खा ऍपल भरून घेतलेला आहे। ताई दूध कसं टाकू? याच्यातच टाकू। एक पेला भरून दूध घेतलेलं आहे
आणि याच्यातच साखर ऍड करायची आहे. लेट्स गो गाईज. त्याचं झाकण मात्र घट्ट लावलंयस ना? घट्ट लावलंय, घाबरवू नको मला. सो हे बघा, हे सगळं असं तयार केलेलं आहे. एक्साइटेड बाई, ज्यूस कसा बनतोय. फर्स्ट टाइम आपल्या घरामध्ये ज्युसर आहे, सो एक्साइटमेंट तो होगी ना गाईज. बटन चालू आहे आणि असंच ठेवलंय. तू चुकून लागलं बिगलं तर ह्याचं झाकण लावलंय. 1 2 and ज्यूस तर तयार झालेला आहे, पण एक गोष्ट अशी आहे की जे ज्युसर आहे ना एवढं ठीक नाही आहे, बिकॉज त्याच्यामध्ये ज्यूस आपण बनवला ना की अर्ध त्या आतमध्ये पडतं आणि आतमध्ये पडलं ना की मशीन आहे तिकडे, मग आपण पाण्याने पण नाही धुवू शकत. पण ज्यूस तर झालाय व्यवस्थित. सो ज्यूस पण टेस्ट करूया. ज्यूस मस्तच झालाय, एकदम हेल्दी आहे. फक्त तो थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून तो चेंज करायचा आहे ना आपल्याला. तो चेंज करायचा आहे आणि त्याच्या जागी बघूया आता दुसरा कुठला आणू शकतो. मस्त ना ताई, तू पण ट्राय कर. भाऊची करामत. डिफरंट लागतो एकदम. दूध वगैरे ऍड केलं ना त्याच्यामध्ये, मस्त लागतो. चला या तुम्ही पण हा पहिला आपला ज्यूस प्यायला. बट आपलं जे मशीन आहे ते फेल गेलेलं आहे, ते रिटर्न करायचं आपल्याला. ते ना पापलेट पण आणले आणि छानपैकी स्वच्छ धुवून कट करून ठेवले. मावशींकडूनच आणले कट करून. फक्त या चिरा आहेत ना वरतीच्या, त्या मी कट केल्या. बाकी सगळं स्वच्छ करून आणले त्यांच्याकडून. बघा आता ह्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. आता या स्टेजला आपण काय करूया, फक्त हळद आणि मसाला याच्यामध्ये ॲड करूया. सगळ्यांना छान मिक्स करून घेऊया. आणि याचा कलर आहे ना, जो ऑरेंज असेल ना तर अजून चांगलं वाटेल. एकदम पण लाल लाल भडक ना छान वाटत नाही. असा ऑरेंज हलका कलर आला ना की छान वाटतं बघायला. आता 2 मिनिटं ना आपण झाकण ठेवूया. याच्यामध्ये पाणी अजिबात आपल्याला ॲड करायचं नाहीये. मगाशी भाईसाहेब झोपलो होतो बाहेर आणि सोफ्यावर झोपता झोपता नाही ना फळीच लागली जोरात. खूप जोरात टंबूक बिंबूक आला, खूप जोरात लागली. माझ्या जवळजवळ मी कोमात गेलो होतो 5 सेकंदासाठी. मला एक गोष्टीचं जास्त हसायला येते. याला लागलं इतक्या जोरात, मम्मी बाहेर झोपले आणि हा तोंडात असा एकदम हळू असा आवाज. म्हणजे भाई साहब इतना लगा है फिर भी ये बंदा एकदम धीमे से बात करे ताकि मम्मी को सुनाई नाही दे. चला आपली ना करंदी एकदम शिजली आहे. मी गॅस बंद करते. छान पैकी झालेली आपली करंदी बघा ना. जास्त आपण ठेवलं तर खालून करपेल, म्हणून मग आपण बंद करूया या स्टेजला. कारण आपण झाले 1 नंबर. पापलेटला ना पूर्ण मी इकडे मसाले सगळे लावून घेतले. किती छान वाटते बघायला. आणि तुम्हाला माहिती आहे पापलेट म्हणजे माझं ना फेवरेट आहे. चला आता कर्दी पण आपली थंड झाली आहे. आता एक एक करून ह्याच्यामध्ये भरून घेते. आणि त्याच्यामध्ये तेल ॲड करते. तवा पण गरम झालाय. पटापट आपण आता फ्राय करून घेऊया. इकडे ना सगळं आपण कोटिंग पण तयार केलंय. बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा. आता याच्यामध्ये मी मसाले जास्त ॲड नाही केले. वाव किती भारी वाटते. मम्मीला खायचं होतं स्पेशली करंदी स्टफिंग पापलेट. मस्त, खूप भारी. तुम्ही पण असंच बनवून खा. खूप छान. पायल बघा कशी बनवते. वा 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 पायल, क्या बात आहे. वा भारी. आणि हे काय कलिंगण इकडे कट करून ठेवलं तुझ्यासाठी. अच्छा, आम्हाला 1 ग्लास पाणी प्यायचं. 2 करू की 1-1च करू? हा ना. हा मस्त. 1-1 करू की 2 ठेव ना. 2 ठेव बाजूला. अरे 1-1 करून काढा पाहिजे. मला असं वाटतंय. टाकी कशी वाटते नवीन. हा, नवीन टाकी पण आता यूज केली आपण. आज बाहेर बघा अजून काळोख पण नाही आणि आपल्याकडे आज सगळं बनून रेडी आहे. कोणाला ऑर्डर पाहिजे का ताईच्या पाहिजे का नक्की सांगा मला. तर पायल बनवून देईल. मला मी खूप हॅपी होईल की माझ्याच
आणि आम्ही मूळचे कोकणी आहे त्याच्यामुळे तो खरोखरचा स्वाद आमच्या हातामध्ये आहे. आयान येणार आहे ना, आज आयान बरोबर खूप सारी मस्ती करूया. माझा पिल्लू येणार आहे. तर मित्रांनो, आता बघता तुम्ही आपल्या मागे शेफ पायल आंबोकर आणि लेजंड शेफ मीनाक्षी आंबोकर. बट आता मम्मी गाईड करते ताईला. सो आपल्याकडे कोकणी शेफ तयार होतोय. सो ऑर्डर करा तुम्हाला काय पाहिजे असेल तर. आणि आता आपण इथून जाऊया बाहेर. आता आपलं काम तरी संपलेलं आहे. येऊया थोड्या वेळाने परत. चारीच्या चारी पापलेट एकदम प्रॉपर तयार असतील ना, तेव्हा मी तुम्हाला त्यांचा लुक दाखवतो. तोपर्यंत चुम्मा रे चुम्मा, चल चुम्मा. अँड पापलेट फ्राईज रेडी. सॉरी, स्टफ करंदी पापलेट फ्राय. आणि आतमध्ये जी कर्दी भरली ना मित्रांनो, असं वाटतंय ते चीज भरलेलं एखाद्या सँडविच मध्ये. कडक. तू झोपला होता बाबू? आयान व्हेरी गुड गुड बॉय. अरे वा, ओपन. अरे वा, टेक इट यार, टेक इट. वाव, किशी कर त्याला. याला किशी कर. माझी चकुली ती ग, माझी चकुली. आयान तू राहायचं ना बेटा माझ्याकडे. आजीकडे राहायचं. हो, मातू पण आहे ना. मातू आहे, मामा आहे ना बाबू. कशी वाटतं तुला? ऐकत आहे ना सर्वांना. And you like it? Say yes. रात्रीचे 9:15 झालेत आणि आयान फायनली इज हिअर. आयान आलेला आहे. आयान हाय कर. आयान आलेला आहे. दीदी पण आलेली आहे इकडे. दीदीची वाट आम्ही बघून बापरे, संध्याकाळचे 9:30 वाजले. आता आयान सोबत आपण थोडासा टाइम स्पेंड करूया. मम्मी कसं वाटतंय आयान आलाय घरी आता? मला छान वाटतं ग माझं बाळ. ते ओपन आहे, ओपन. वाव. कर बाबू, खोल. काय काय बघूया आपण त्याच्यामध्ये. पटापट. पटापट खोलूया आपण. ओपन. अरे वा. आता तू ओपन कर. तू ओपन. काय बघूया. ये वाव. गाडी कोणाला आवडते? तू अशी कार पार्किंग लावतो ना? लावतो ना बाबू. लावायचं. बाबू तुला रिक्षा आवडली माझी चकुलीला. शाळेत जातो ना माझा बाबू. शाळेत जातो ना बाबू तू. आयासाठी चकली आहे आणि आयानला चकली आवडते ना, म्हणून मी मम्मीला सांगितलं की आयानला चकली आण. आणि आता इथे आयानसाठी मम्मीने बघा कपडे आणले छान छान. आयान आता 3 वर्षाचा आहे ना. मग आपण तुम्ही किती वर्षाचे घेता त्याला कपडे? 4-5 वर्षाची. बघितलं मम्मी, 3 वर्ष, 3.5 वर्षाचे 4-5. कारण आयांची हाईट खूप आहे म्हणून. आता हे कपडे आणलेत मम्मीने आयांसाठी घेतले आणि कलर पण एकदम युनिक आहेत. वेलची कलर आहेत. वाव. मम्मीने इथे मिठाई पण आणली आहे. कुछ मीठा हो जाए बिकॉज दिवाळी में दीदी भी आई नहीं और हम तुम्हाला माहिती आहे आपलं हॉस्पिटल दवाखाना. वाव. यो यो आयान यो कर. यो यो यो. हे न्यू टी शर्ट बरोबर झालं ना. मस्त यार. छान. मस्त. थँक्यू आजी. थँक्यू आजी. आजीला थँक्यू नाही बोलायचं. आय लव्ह यू आजी. आय लव्ह यू आजी. अरे वा. गड्डी गड्डी. आयांना या 2 गाड्यांपैकी आहे ना ऑटो रिक्षा जास्त आवडली बिकॉज ती युनिक आहे आणि त्याच्याकडे नव्हती आयांकडे. ऑटो रिक्षा दाखव. येली. अरे ताई त्याला आतमध्ये काढून दे. पळाला बघ, घाबरला. ऑटो गेली. यम्मी यम्मी.
बापरे, तो एकदम रिक्षाचं हे. हा, काहीतरी आवडलं बरं. त्याला एकदम युनिक वाटली ती गोष्ट. जा जा घेऊन ये जा, तू घेऊन ये जा, पळ पळ पळ. थांब आधी जा घेऊन ते आता बस. व्हेरी गुड, गुड बॉय. हे चकुली. ओ रे बापरे, आता ते पाहिजे. अरे बापरे, जा जा जा. अरे बापरे, ते एकदम हे वाटतं ना असा. ओ काय नाही बाबा, तुझा मित्र आहे तो. खा पहिले खा. ते डोळे फेकून टाकते. आयांकडे जा, आयांकडे जा, आयन दादाकडे जा. ठीक आहे, आयन दादाकडे जा. नाही आवडलं तुला? तर त्याच्या नजरेत त्याला रावण वाटत असत. खरी गोष्ट असते हो. कसा जा 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 आतमध्ये जा. मातूकडे जा, जा मातूकडे जा. जा उठ, जा. फिरायचं सगळं. 2 मुलांचं केलं त्यांनी ना म्हणून वाटलं. तुम्ही 2 मुलांचा हा. मित्रांनो, सगळे जेवायला बसलो आम्ही आणि दीदी पण जेवायला बसले, जिजू पण आलेत, खूप दिवसांनी आलेत. आणि आयांचं जेवण झालेलं, आता तो खेळतोय एकटा. जिजू, पापलेट कसं झालंय? पापलेट फ्राय आहे, पण पापलेट स्टफ फ्राय आहे, त्याच्यामध्ये कर्दी ॲड केलेली आहे. हां, टेस्टी आहे ना मित्रांनो, या जेवायला. विनील नेक्स्ट. इवान. बापरे, माझी गुड्डी ती गं, माझी छोरी. आयान कुठे? आयान आशित गेला दुबईला. आयान सगळ्या स्कूल फ्रेंड्सची नावं घेतोय. किती क्यूट, यायला पण नाही मला. किती क्यूट आयान, किती क्यूट. फॅन. एसी कुठे आहे? एसी. एवढे मित्रांची नावं माहिती एसी म्हणजे थंड. बाबा कुठे? बाबा. आणि आई कुठे? आजी कुठे? ओह माय गॉड, माय बच्चा. आणि आजी कुठे? आजी. बापरे. आणि मामा. अरे वा. अरे आयान कुठे? अरे आयान कुठे गेला? आयान कुठे गेला? कुठे गेला? इकडे पण नाही. खुर्चीच्या खाली कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? अरे इकडे आयान. पाया पड बोलतोय. हातोड पिल्लू अशा कॉल जेजे पप्पा कर पप्पाला. फॅमिली, सगळ्याला फॅमिली आवडते. आता आयांचा बर्थडे येतोय ना. आजी तुला फ्लँकीज देतोय सांगून, ते पण. बाय यान. मी येईन बाबा, येईन. रेडी राहा फक्त. 11 11:30 ना जिजू. नाश्ता करून रेडी राहा. आम्ही लवकर झालं तर लवकर मम्मीच्या मोबाईलवर OTP पाठवा. आयान बाय 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 संतोष. बाय. रिपीट करायलाच येतं फक्त. बाय बाय, टाटा, गुड नाईट. गुड नाईट. मित्रांनो, रात्रीचे 11:15 झालेले आहेत आणि दीदी आणि जिजू गेले, जेवण वगैरे गेले. त्यांना पण पापलेट आवडला, जिजूंना खास करून. आणि दीदीने खास मम्मीसाठी मेथीचे लाडू आणले, हँडमेड आहेत एकदम. सो मम्मी ट्राय केला की नाही? नाही अजून केलंय. अच्छा, मम्मी ट्राय करेलच ते. हा बघ ना, थोडंसं. आणि गोड नाहीत, मम्मीने सांगितले होते की गोड नको म्हणून, तर सो थोडेसे कडक आहेत. हां, तू बघ थोडा. मला नाही आवडत, मला नाही आवडत. थोडंसं कर. नको.
छान आहे म्हणजे मस्त. तुला पाहिजे तसे हा, आहेत ना? कडू आहे ते एकदम. कडू आहेत, मी हा. कडूच सांगितले होते कारण की मला गोड नाही जमत ना. हा. आणि तुम्ही पण खाऊ नका जास्त गोड, कडूच खायला हा. पाहिजे. हे लाडू आहेत मेथीचे. दीदीला मस्त थँक्यू बनवले. त्याच्यासाठी. आयांना बघून कसं वाटलं? खूप छान वाटलं, मस्त. मस्त ना? आणि हा, आता परत मोठा जाऊ आपण हा, आयांकडे. आता मोठा झालाय थोडा. हा, पण छान बोलतो ना, मस्त आवडतं मला. हा, आणि तुम्ही बघितलंच असेल. बघितलं ना तुम्ही आता. एन्जॉय केला आज त्यांनी खूप. तुम्ही पण बघितलं म्हणजे प्रत्येक क्षण जो होता ना तो आपण कॅप्चर केलेला आहे आपण कॅमेऱ्यामध्ये. सो तुम्ही पण खूप महिन्यांनी भेटला. तर आजचा एकूणच व्हिडिओ हा मित्रांनो आपला फॅमिली ब्लॉग होता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एखादी कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.